बॅटरी लावली याच्यात.
दिग्दर्शक अभिजित देशमुख. यातील पात्र परिचय: रघु निकष सुनील देशमुख, आत्या शिल्पा धुंडिया, जामंतराव गोपाल दामदर, मामी कीर्ती देशमुख, मामा शुभम ठाकरे, काका भूषण उंबरकर, अण्णा मानस एलगुंदे, गौरव प्रणव कोरे, जानकी पयोष्णी ठाकुर, सुधाकर ऋतिक मनवर, सरपंच वकील ब्राह्मण सुमित सपाटे. तर सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत 10वा या नाटकाचा पहिला अंक, प्रवेश दुसरा. परमेश्वर पांडुरंगा, थकली बाप्पा मी. बसून 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 व्यायाम केल्याने सुद्धा आरोग्य चांगलं राहते. बसले का माय, एक काम जमत नाही बाई ह्या चैतालीले. बसली नाही ते निघा. चाल बापू, मीच ठेवतो किंवा करतो. पण एवढे लोक आहे घरात, पण मलेच पाहा लागते सारून. चल बाप्पा. अरे बा, यायचा टीव्ही कसा लागते रे? ऐ जानके, ओ जानके, हट माय, ये ना बाबा. काय हो बेबी ताई, काय सकाळी सकाळी ना पोरी हाका मारता तुम्ही? 2 दिवस झाले पोरगे खात नाही, कोणाशी बोलत नाही, नुसतं राब राब राबून राहिली. आले गेल्याचं सारं पाहिजे. आणि तुम्हाला सकाळी सकाळी काय काम पडलं तिच्यासोबत? हो बाई, मला काय हौस पडली का ग तिला हाका माराची? हे यायचा टीव्ही नाही लागत. ये काही मी देतो ना करून. आणि इकडे मलेच आलं असतं, पण माघारी आली नाही. त्यात जाऊन ते आवाज कमी कर. रोज बाई ओरडणार. ते बाई ओरडली ना अजून. काय ना तुमचं काय सर? काय झालं? हो, एक नंबरचा बदमाश आहे ना हा राजपूत मुलगा. या ना. हो, तिसरं लग्न केलं ना. हा? हो. लग्न झालं? आता बाई बाई हो, म्या पाहिलं होतं तर पहिल्या बायकोचा तिसरा नवरा आला होता यायच्या मनात. मी इथं आल्यापासून 3-4 एपिसोड सुटले नाही. हो, याच्यात तर इतकी कसूर काय? म्हणजे तुम्हाला नवीन सिरियल माहिती आहे का? नवीनची? नाही बा. हो, त्याच्यात मायनं पुरीचं लग्न करून घेतलं. पकडलं? हट माहिती आहे ताली, मी नसतो पाहत अशा सिरियल. तुले सांगतो, एक हे 2 स्टारवरच्या आणि एक जीवरची कॉमेडी वाली. मग थक्कल मांडून टीव्ही समोर थेट बसते सारा दिवस. गावात आहे साले. अहो सकाळी सकाळी तू टीव्ही लावून बसली, तुला काही वाटते जरा? अहो ते पोरगी बिचारी दिवसभर राब राब लागते. बरं दिसते का असं? बरोबर आहे व दीपक भाऊचं. आण पण चैताली भाजी आण, मी निवडून देतो. आण. पप्पा, असं कापासून एक कप चहा झाला तुमच्या त्यानं बनवलं. बसला टीव्ही लावून, चाललेलं आहे भाजी निवडायला. राहू द्या, निवडतो मी. तुम्ही टीव्ही पाहिलं का वहिनी? अ वहिनी, पाहिलं? तुमच्या माहेरचे लोक कशा टाटा बोलतात मला. ताई, अहो तिचं काय नाही म्हणायला लावून घेता तुम्ही? आता मला सांगा, आपल्या घरचं गेल्यावर लोक येणार आहे का बाहेरचं करायला? आपल्यालाच करायला लागेल ना सारे एक काम. आईला तिकडून भेडून उठता येत नाही. आईचं दुःख ताईला माहित. आणि ती बिचारी पोरगी दिवसभर राब राब राबत राहते. तिले बी घर आहे, ते बी दुःख आहेच ना. दीपक भाऊ, अहो रघु गेल्यापासून मीरा एका जागी ठम बसून राहूच वाटते मला. अहो, रघुजवळ फक्त 2 दिवस झाले.
तुम्हाला सांगतो, रघु गेल्यापासून ना त्या वाड्यात मला नीरा रघु दिसते हो. तिथं तिथं असं वाटते आत्ताच्या दारातून असा चालत चालत आणि म्हणून आत्या दूध पोळी टाकाला देव करून. मायाबद्दल बोलताय वाटते. लय कुणाचं लेकरू बाई, लय कुणाचं लेकरू. कधी कोणाला त्रास नाही दिला, कधी कोणाचा राग नाही केला. बस टारा 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 बोलत राय आणि भाका 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 भात राय. मायाबद्दल बोलत आहे. लय कुणाचं लेकरू. ओ माझ्या हातची पुरणपोळी ना भल्ली आवडे त्याने असं कुठं चाटू चाटू खात होतं ना. अरे कोणची पुरणपोळी? या बाईनं सदा चहा विचारला नाही मला कधी. दिवाळी लेट असल्याचे मामा आले आमच्या घरी आणत ना. त्याचे मामा त्याने बाजारात नेत, भातकं घेऊन देत, त्याच्या आवडीचं त्याने शर्ट घेऊन देत. हा फाटक्या मामा ज्याच्या स्वतःच्या बहिणीने 4 भोका आहे, तो मला शर्ट घेऊन देत होता. काही काय बोलतो मामी. हे आता काहीच नाही वाचायत आले. अव जेव्हा जेव्हा मी या वाड्यात येत होती ना तेव्हा तेव्हा त्याच्यासाठी भातको आणत होती. मी दुरून येताना दिसली ना दिसली पोट्ट पळत असे मायपाशी आत्या 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 करत. आत्या 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 करत कोट्टा पाहिजे. आओ माया आत्या, जरा तर लाज वाटू देवा. बाबा गेल्यानंतर या वाड्याला तोंड तरी दाखवून ऐकतो. काय साला गंमत आहे नाही. माणूस मेल्यावर कोणी त्याच्याबद्दल काही बोलू शकते. काय शेवटी खऱ्याने साक्षीदार नसते. मम्मी मम्मी हे बघ, मी रेस्ट इन पीस रघुचं स्टेटस ठेवलं होतं ना, त्याला 52 व्ह्यूज मिळाले. आणि राजूच्या मम्मीने इमोजी पण पाठवलाय रडायचा. आता नाही, माझा इम्पॉर्टंट कॉल सुरू आहे. हा हॅलो, व्हॉट आय एम सेइंग इज, हा बोल ना राजू, तुझं काही म्हणजे आता हे काही बोलतोच. आता मला सांगा, माझ्या आत्तेभावाच्या होणाऱ्या सासून त्याला स्टेटसवर काय रिप्लाय दिला? यानं माझ्या आईचं दुःख जरा तरी कमी होणार आहे काय? कठीण आहे. का राजू, आता घरातलं जवान पोरग गेला म्हणल्यावर हे नाही हो, देशाचं कठीण आहे म्हटलं. बाप्पा बाप्पा बाप्पा, असं काय झालं? अहो दीपक भाऊ, कुणाची सरकार येईल आणि कुणाची जाईल काही सांगता येत नाही. तू म्हणजे भला इंटरेस्ट दिसून नाही ना राजकारणात. वडील सरपंच होते ना आमचे. दीपक भाऊ, गावात आमच्या घराण्याचा काय धाक म्हणून सांगतो तुम्हाला. असं मी रस्त्यानं निघालो की गावाच्या सगळ्या बायका बदल घेऊन घे. आदराने घेत ना, आदराने घे. दीपक भाऊ, ग्रामपंचायतीच्या मीटिंग अजूनही माझ्याशिवाय भरत नाही. गावात अगंदारी मुक्त योजना कोण आणली? गावाच्या भल्यासाठी रात्रंदिवस झिजलो आहे मी. एवढे झिजले तुम्ही काऊन नाही बना सरपंच? झालो होतो एकदा उभा, निवडणुकीत उभा. मग 2 मत पडले, एक माया आणि एक त्याचं स्वतःच. दीपक भाऊ, त्याला काही झालं आहे का मग? जो निवडून आला ना तो माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये. आणि त्या पंचायतीत ना माझ्याशिवाय तर पाणी घालत नाही. आणि घ्यायचा काय अंगावर कपडे चालते. जामोदराव, ते पंचायतीचं सांगत होते ना. यायला ना माझ्या माहिताशी काहीच घेणं देणं नाहीये. दूरचा एखादा नातेवाईक गेला का सगळे कसे तर 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 करत जातात, तसे आले आहे. एक तर अख्खं गाव हिंडलो, कोणी मला पाहू शकत नाही, माझ्याशी बोलू शकत नाही. मला ठेवलं तरी कशाला यायचं? जानके जानके, अहो तू ऐकू शकतो मला? तू बोल ना माझ्याशी. हे पण मला पाहू शकत नाही. आता मी कुठं जाऊ, कोणाशी बोलू? कोण ऐकणार आहे बाहेर? हा, मला माहित आहे कोण ऐकणार आहे. तूच विठ्ठला, तूच. द्वारकेचा श्याम आणि अयोध्येचा राम तूच आहे ना. जगाचं गाराने ऐकायला एवढे मोठे कान आहे ना तुझे, मग माया पण तुलाच ऐकायला लागेल. ऐकशील ना विठ्ठला? आहे का कोणी घरात? अरे राम 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 बदनराव, राम 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 राम. काय म्हणता? ओळखला काय? वा,
साहेबाच्या इकडच्या लग्नात भेटलो होतो आपण. विठ्ठला जरा उशीर झाला. रात्री उशिरा समजली वाटते. नाही हो, बातमी बरोबर काही जरा काम होते. अजून म्हटलं इथं आल्यावर आपली काही लवकर सुटका नाही म्हणून सारी कामं निपटून आलो. विठ्ठला याच्याबद्दल सांगून राहिलो. हा आहे ना माझ्या काका आहे. सख्खा नाही चुलत काका आहे. एक नंबरचा कंजूस माणूस. तरी म्हटलं काही निधीले घरच्या माणसाचा हात लागते म्हणून लवकर निघून आलो. लवकर बरं. काय बेबी ताई, लय दिवसाला भेट झाली. काय म्हणता वहिनी साहेब? अहो चालाच. जन्माला आलेला माणूस एक दिवस मराचाच. जगाची रीत आहे. पण हा रघुपठ्ठा लवकर गेला. बर माई कुठं दिसत नाही. हा खोलीत आहे वाटते. भेटून येतो. तिकडे नको जाऊ. कहू अरे काही बोलली बिल्ली तर तुला सहन नाही म्हणा. बाप्पा, अहो लाळाचा आहे म्हटलं मी आणि मला काय बोलते ते. माई, ओ माई. हे काय होतं? यांना शापून तुले काय म्हटलं जाऊ नको तिकडे. अरे ते माई बिमार होती ना तेव्हापासून कोणत्याही गोष्टीचा भोंगा वाजला का तिचा एकच डायलॉग राहील. असं हा. डेंजर आहे बो. हा? बांधून ठेवा दिले. हा? राम राम मदनराव. राम राम. नमस्कार बापू. लय दिवसानं दर्शन झाले बा तुमचे. काय म्हणते, कसं काय चालू आहे? आपलं काय हो, बायकोच्या मर्जीने वागलं की सगळं मजेत. बरं मी काय म्हणतो, इथं असलेल्या पैकी मी साऱ्याला ओळखतो. ते पोरगी कोण आहे? हे रघुची गर्लफ्रेंड. अहो मदनराव तसं नाही आहे ते. हे आपल्या रघुची मैत्रीण आहे लहानपणापासूनची. दोघं बी एका शाळेत होते. असं आईल्याचे मोठे झाले. सोबत राहिले. त्याच्यातच एकामेकावर जीव जळला. आपल्या रघुचं असं झालं. आता पोरगी बिचारी अडकून पडली. इथंच राहते आणि ताईले घरकामात मदत करते. बरोबर, ते जाऊ द्या. मी काय म्हणतो जामवंतराव, ते अस्थि विसर्जनाचं काय ठरलं? म्हणजे कुठं जायचं, काय करायचं? मी काय म्हणतो, ताईले विचारलं. बेबी ताई, ओ बेबी ताई, हो ते अस्थि विसर्जनाचं काय करायचं म्हटलं. कमाल आहे बाबा तुमची. अरे हे काय बायकाला विचारून करायचे काम आहे काय? कर ना माणसं ठरव ना काय ते. बरोबर. मला काय वाटते, आम धुवा वाटते तुम्हाला. चालू असं आहे यायचं. मी काय म्हणतो मदनराव, आपण अस्थि विसर्जनाले त्र्यंबकेश्वरला जाऊ. काय कसं आहे, जाय आता रस्ता जरा सोपा आहे म्हणून म्हटलं. ज्याच्या शाळेची ट्रिप निघाली आहे ना त्र्यंबकेश्वरला, जायचा रस्ता पण करून राहिला. त्यापेक्षा असं करू ना, अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आपण शनी शिंगणापूरला जाऊन तर. काय सिंगापूर? ठीक आहे ना, आपण हनीमूनला सिंगापूरला तू येता रे के गुरसोट्या. लग्नाचा पत्ता नाही, हनीमून करायला चालला. मी काय म्हणतो, त्याच्यापेक्षा आपण मस्त बनारसला जाऊ ना. म्हणजे कसं आहे बेबी ताई, हो तिथं गेलं की काशी विश्वनाथाचं दर्शनही घेऊन भेटलं. अनो ऐका ना, आता माझ्या लहान मावशीच्या पोरीचं रक्षाबंधन आहे का? हा, तिच्यासाठी मस्त बनारसी साडी घेऊन म्हटलं. सर तू काही गरज नाही. मी काय म्हणतो, तुम्ही पंढरपूर फायनल करा बरं. रघुची लहानपणापासून शेवटची इच्छा तशी होती. अहो माया
वेस्ट नाही, इथं कौंडण्य पूर्ण करून टाकू. म्हणजे कसं इच्छा इथं निपटून जाईल नाही. ठरलं ना मग? हा अरे मग उठ ना, लाग ना कामाला बघिनं. हो चला दीपकराव चला. हो काय राहिलं? रामराजे इथे जाऊ. पाहिजो लग्नाचे दिवस. काय जमा या गावात रेंजही नाहीये. अहो, तिला हात वर करायला लागते. वर कर. अहो, अहो काय मजा मजा करता हो. हा, इकडं. पाहिजो लग्नाचे दिवस. हा, अहो, लाग. हा, अहो, बाबू. हा, कसं आहे? अरे नाश्ता केला का तू? हा? नाश्ता? ओय, अहो तिकडे रात्र आहे. जेवण झालं का विचार? जेवण. बाबू, जेवण झालं काय? जेवण. झालं काय करायला लंच? ते दुपारी असते. हा? हो. मी तर रात्री बी करतो. तेवढंच काय हो, मी सकाळ दुपार आणि संध्याकाळ 3 टाइम लंच करतो. 3 आता करून मोठाय याला कमीत कमी 4 ते 5 वेळेस लंच करायलाच पाहिजे. जामोदराव, हा. दुपारच्या जेवणाला लंच म्हणते. अरे बाबू, खाल्लं का तू काही? हा? हा. अभ्यास केला? अभ्यास करत जा. हा, खट्टीत जायचं. हा. अशा काही. ठीक आहे. सांगतो तुझ्या निरोप. सांगतो. थांबा ना. हा. सगळं इथचं ठीक आहे. हा, तू फक्त स्वतःची काळजी घे. हा, घे. बोल इथे सोड. बाबू कसा? हॅलो. आता ना तुमच्या गावात आला की फोनचा आवाज काय होतो? रामेत का बाप्पा? बंद झाला ना तो. तुनच केला असं बोल. घ्या. आणि झोपू द्या त्याले. आणि हे पहा, मी जातो आता. माझ्या कामावर टाकतो. माया झालं की तुम्ही पटकन आटपून घ्या. वेळ करू नका. दीपक भाऊ, आमचा जामोदराव. कुठे असते म्हटलं पोरगं अमेरिकेत? काहून? तुम्हाला तिकडल्या शहराचे नाव माहित आहे का? नाही, लिंक होय की आपल्या तिकडे बी. अमेरिकेत. संवंतराव, लाग झाली मग तुमची. तुम्हाला काय म्हटलं होतं? जरा क्षमा साड्या आवरून ठेवा. ठेवल्या काय? हा? नाही. इथं बसल्या आपल्या गव्हाल्या खरं. ठीक आहे. हे करा. भले पसारा अजिबात आवडत नाही. माहिती त्याच्या माणसाने. तरी फेटे जामोदराव, हे काय केलं? नाही बहीण, हो सोपते का तुम्हाला असं दवाई म्हणून सांगितलं तुम्ही राहिलो. का म्हणून ते? एक हे आहे, एक यायचं पोरगं. बाबू, तुला मी आज धोबी आणायला सांगितली होती, आणली? धोबी? अगं धोबाकडे द्यायचे ना कपडे धुवायला. तू स्वतः कशाला धुते? अगं धोबा हे बघ रे. अबे ओ बुड्या, तुला मी आज गोबी आणायला सांगितली होती, गोबी. अबे हे काय आहे बे, हिरवं? गोबी. Oh, hello Praju. My mama, I mean my maternal uncle likes broccoli, so I brought you. अबे बुड्या, मला गोबी खायची होती बे, गोबी. काय होय का बा? इंग्लिश. हा? इंग्लिश भाज्या आवडतात ना त्याने. आम्ही रोज तेच खातो. विठ्ठला, माझ्या आत्याकडे ना एवढं मोठं ढेमसाचं झाड आहे. सदांकडे 12 महिने त्यांच्याकडे ढेमसाचीच भाजी बनते. दिवाळीला त्याच्याकडे ढेमसाचा नैवेद्य राहते. चालली मोठी. आई तू काय खाल्लं का हो? जानके हवा आईने खाली घेऊन जा काहीतरी. तिला उठव येतो. तिची व्यवस्था पाहायला नाही जातो माझ्याकडून. ओ बाई जानकी, मी काय म्हणतो, ते वहिनी कधीपासून एकाच जागेवर बसली आहे बिचारी. आता थोडीशी अंगणातून फिरून तेवढंच बरं वाटत तिले. आणि बरं चल. आता
आमचा हा गौऱ्या हत्ती कुठे निघाला की शक्ती सारखं मागं मागत गौऱ्या शेपूट या माझा इकडं त्याचं काय टेन्शन घेता एकदा का त्याचं लग्न झालं तो काय निघते घराच्या बाहेर तो मस्त आपल्या बायकोसोबत घरात अहो काय हो बायकोला आमच्या बरोबर घेऊन द्यायला म्हणजे झालं नाही तर काय तिकडची जबाबदारी मायावर घेऊन पडते हे बरोबर बोलले मग तुमचा किती दिवस मुक्काम जाऊ ना बाईसाहेब म्हणतील तेव्हा जाऊ उद्याच निघा लागते अरे लग्नाच्या पत्रिका नवीन तारखेला छापाच्या आहे वाटायच्या आहे किती काम आहे तसंही म्हणा इतर राहून तरी काय म्हणा रे ऐका कोणी वाड्यात राम राम कोण पाहिजे सुनबाई ना वाड्यात नवीन नौकर ठेवला वाटते रघुचे मामा आहेत ते अण्णा अण्णा नमस्कार करतो काय म्हणतो बेबे पोराचं लग्न ठरलं म्हणे हो ना अण्णा पत्रिका पाठवणार होती ना तुम्हाला तुली तर तुझ्या अन्नाची काही आठवण बी येत नाही आता असं काऊन म्हणता अण्णा काल मदनाला त्याने पहिले विचारलं म्या माय अण्णा कसे आहे काय आहे म्हणून बसता नाश्ता अहो बेबे हे काय वेळ होय का नाश्ता करायची हा जमलं तर उलसा चहा मांडा बरं ते आपले महापराक्रमी कर्तृत्ववान जावई कुठं आहे यांना काय म्हणता जावई पाया काय हे म्हणता उठा पंढरी जा चहा मांड बरं उलसा पंढरी रघुचे मामा आहेत ते रघुचे मामा हा रघुचे मामा काय म्हणते तर अहो आता तूच समजून सांग अण्णा रघु मामा मामा थे माय बहीण मग हे आधी नाही सांगायचं का आपल्या रघुचे मामा बहीण म्हणून हा रघु आपला रघु लाडाचा रघु हे आमचे अण्णा बाजीराव आबाजी कदम आमच्या आजोबाचे धाकटे बंधू आपल्या घरी प्रथा छाय वाटते लवकर जायची आधी तुझ्या आजा गेला मग तुझ्या बाप गेला आणि आता राजा तू बी. अण्णा तुम्हाला या प्रथेचं पालन करायला पाहिजे होतं नाही बाप गेल्यानंतर सारं सांभाळलं लेकरानं तुमच्यापैकी कोणी आलंच नाही ना म्हणून लहानपणी पुरा तुझ्या आजासारखाच दिसेल अजून काही वर्ष थांबला असता तर मायासारखा बी दिसला असता बरं झालं मेलो काय झालं वाटते कुठं एकटाच बळबळ करून नाही असं बोलत असते काय थांबा मी पाहतो ऐकतो ना मी थांबा अण्णा 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 थकले असाल ना तुम्ही आराम करता का आराम आराम ऐकते ऐकते अण्णा ओ अण्णा काय तर पहा बाबा तुम्ही अण्णा अण्णा आता माय गेले का काय हाव हाव म्हटलं मी अजून हाव हे बरं आहे का लेखन वाचनाले अण्णा एसटीनं आले ना गोष्टी अहो बेबी हे काय वेळ होय का गोष्टी करायची अण्णा तसं नाही एसटी एसटी हा थकले होता हा ये ना इकडे आराम करा या उठा. हा काय बघा म्हाताऱ्या माणसाला नात्याची जाण असते एवढ्या लांबून जीवाचे हात करत का होईना आलाय पुढून
गावाचा सरपंच. कसं आहे तुमच्या परिवारावर असं काही सावट आलं ऐकलं मी लोकांचं. कुठे आहे ते सावट? सरपंच केलं काय? हे राजकारण कधी कोणाला काय करण काही सांगता येत नाही. मी ऐकायला येते. लवकर समजली येईल. बाकी वाडा बाकी एक नंबर आहे. म्हणजे एकदम इंटरफेस डिझाईन एकदम मस्त आहे. वाडा एक नंबर पटला आपल्याला. तुमच्या घरात म्हातारा आहे तरी किती हा? हे मार कोण टाकून बसलं? हे कन्फर्म आहे ना? लय वाईट झालं. पण ते नाव मस्त आहे. स्वतः राघव रामचंद्र कदम. स्वर्गवासी आहे ते. तुमच्याकडे असं डिस्टर्ब करू नका. महत्वाचं उद्या. बाकी फोटो मस्त आलाय. हा फोटो आवडला या भयाडाले. अबे हा फोटो पाहून फोटोग्राफरले पैसे परत मागितले होते मी. मस्त आहे बाई. का तुम्ही आमदाराला ओळखता का? तुम्ही वैद्य का आमदार आले? अरे म्हणजे अरे तोंड ओळखा. परिस्थिती काय बोलून काय राहिलो आपण इकडं. त्या मावतीचा चेहरा पहा. पोराच्या काळजीनं किती अस्वस्थ झाल्या त्या. बाई इकल्या लागा शर्मा इकल्या गौड माझी बाई. अरे बाबा अरे परक्या माणसासमोर साड्या नेसाव नाही गौड. बेबी ताई लाज बीज काढायची गरज नाहीये म्हटलं. समजते मला कुठं कसं वागायला लागते तर. आणि प्रत्येक वेळेस तुमची बाय कपड्यावर सोडली तर गहून साड्या. चला कपाटावरची सुटकेस काढून द्या मला. आलो लवकर या. बाकी या पोराच्या आई नव्हता का? नाही हो. सॉरी मामी आता लय वाईट झालं. पोराच्या काळजीनं वाढून गेलं. लग्नाच्या वयात गेलं पोर. काय माणसाची बेळ हार आहे माणसाच्या. त्या पोराच्या आई कोण आहे? मी आहे. लय वाईट झालंय. कसं आहे हे नशिबाचे फाशे कसे फिरून काही सांगता येत नाही. पण नाही तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. आपण तुमच्या पोरासारखे आहोत. कसं आहे हो काही लागलं एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. कारण की तुमचं जेवढं नुकसान झालं ना तेवढं या गावाचं झालं. हो कस काय कसं आहे सगळ्यात जास्त नुकसान माझं झालं ना. हो आपला काही संबंध नाही. कारण की कसं आहे तुमचं पोरगं गेलं. आपलं एक वोट कमी झालं ना. कसं आहे निवडणूक आलं म्हणजे एखादं बसवत. पण कसं आहे टेन्शन घ्यायचं नाही. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. येतो आपण. येतो ना जेवण करा. विठ्ठला हा या माणसाने काही लाज. अरे गावातलं तरुण लेकरू गेलंय त्याच्या घरचे सांत्वन करा तो नाही. मत मागायला आला होता सायचा. विठ्ठला माझ्या नातेवाईक राजकारणामध्ये ना एक साम्य आहे पाय. सगळ्याला मैताचे
चहा तिकडेच पाठवतो मी. चला ओ पाय घेऊन जरा. बरं बेबे, मी काय म्हणतो, काय माझ्या चहा अंतरच पाठवून देतो म्हटलं. जानके, ओ जानके, हे रघुचं डेथ सर्टिफिकेट होय, पण जरा सांभाळून ठेव. पण माझ्यासाठी एक कप चहा मांडलो, मी जरासा फ्रेश होतो. जानके, ओ जानके, हो बाई एक कप चहा अन्नाच्या खोलीत पाठवतो बा. हो पाठवते. विठ्ठला, माझ्या चैने या तिघीची हालत नाही पाहिलं जात रे. त्याला माझ्याशिवाय कोणीच नाहीये. माझ्या माईने कित्येक वर्षापासून खाट पकडली. बाबा गेल्यापासून मी आईने हसताना नाही पाहिलं नाही. आणि आता जानकी, तिची काय चूक आहे देवा? मला ना ने इथून, नाही तर याची हालत तरी थांबव. काहीतरी कर विठ्ठला, काहीतरी कर. कोण गेला आहे तिकडं? हा? चहा परती पी. झालंच नाही का हो तुमचं अजून? रावणराव आलेच नाही? नाही ना. काय ना, त्या बेबी ताई कवाच्या बाकीमध्ये जाऊन बसल्या. अजून आंघोळीचा पत्ता नाहीये. त्यांच्या पायी आम्हाला उशीर होते. अरे कामाधंदे राहते. आता पाहुणे रावणे म्हणलं काही चालतच आहे गोष्टी. जाऊ दे, सहन करावं लागते जरा प्रेशर. जामवंतराव, जामवंतराव आहे ना? बहुतेक जामवंतराव, इमर्जन्सी आहे, लवकर या. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बेबी ताई, काऊ दीपक भाऊ येत मारून राहिले. हो तुमचे हे आता माई निघालीच नाही का आहे अजून? ना इमर्जन्सी. जामवंतराव, आलो. दादा पटकन हात करून घ्या. जामवंतराव, या जरा. मला सांगा, किती वर्षापासून गेले नव्हते तुम्ही? आमची काय काळजी आहे की नाही? अण्णा, अरे बापरे, अण्णाने काय तुम्ही जात नाही. अण्णा बाहेर निघा. बापरे, तुम्हाला काय झालं हसाले? तुम्हाला काय लागत नाही वाटते कधी? लागते, आम्हाला लागते, पण आम्ही सकाळी उरकून घेतो म्हटलं. जामवंतराव, बाहेर तो एवढं व्यवस्थित चालते का बस? बस करा ना, फेऱ्या मारणं. त्याच्या पक्षी आहे का जागेवर अशा गट्टून बसा. गंभीर आहे. नाही ते एक काम करा, बाहेर जा, असे 5 गोटे फेकून या. काहून ना? त्यानं काय होते? थांबते म्हणते ना. काय बोलू राहिली? इथं वेळ काय, प्रसंग काय? तुला काही बोलायचं? जानके, कायची करतो माय भाजी? काढते मी ती आणि
मी काय त्रास करून घेता हो बहिणी निवडून दिला थे जानकी आहे ना आई म्हणजे मी आज निवडली असती म्हणा पण मला लय काम आहे आज निपटून घेतो म्हटलं हा प्राजू अगं करू ना आपण प्री वेडिंग पोस्ट वेडिंग तू सगळं याला रे कोणी एकदा समजत नाही काय मी आपल्या फोनवर बेबी ताई बेबी ताई बेबी ताई बाई माझ्या नावानं फोटो मोडते काय माहिती काय माय बाई हाय हे काय होय काय वय ओ हे काय होय आता तू घेऊन आली तर तू सांग ना काय वय एवढ्या साध्या काय बंदा हे काय करून ठेवलं तुम्ही याने केलं हे तुम्ही नका बोला आता तुम्हीच गेला तर आंघोळीला मग काही बोलतो काय मग? ओ एवढा साधा आहे माव काढा ना मा कपडे वगैरे काढता चैताले पाहुणी आहे पाहुणी साठी राय पप्पा मी पाहुणी हाव. स्वतः पाहुण्यासारख्या बसता पैसा जास्त आला ते तुमच्या जमा त्याच्यासाठी स्वतः खावा लागते ना म्हणा लय झाली बघ तू माय उठणं बसणं काढणारी तू कोण होय बरं रंबा हा तिथं कसं राहायचं कसं वागायचं सांगणार तू होय कोण जास्त बोलू नका तुम्ही. माया चहाचा कप काढायचा नाही एकाच भाजीचा तर समज नाही तुले पप्पा मग त्याच भाजीचा सकाळला मुळमुळ खाता कशा नाच नाही ना मले आता इथं पाहुणी म्हणून आली नाही नाही माया स्वाडा आहे तर तूच करशील भाजी मी खाईन जास्त बोलू नका तुम्हाला काही समजत नाही काय? अरे, लहान लेकरांची चाळी करता का तुम्ही लहान लेकरांनी काय ती बघ काय शब्द लय झाला लहान लेकरं थांबणार तुम्ही तर एकदा तुमची हिंमत नाही झाली माझ्यासमोर काही बोलायची मन पुढची बाई लागेल तेवढं बोलून राहिली पाहिला विठ्ठला हा या बायाला माहिताची काही जाण तर त्या आईचं लेकरू गेलं तिच्या समोर तरी भांडू नका मी मेलो याचं दुःख नाही आहे मला माझी माय या लोकांमध्ये फसली आहे ना याचं जास्त वाईट वाटते मी आजपर्यंत कोणाचं सहन नाही केलं हो बाई अहो मी तुमच्या वयाचा मान ठेवून आतमध्ये बोलली नव्हती असे काय करता तुम्ही? अरे तुला काही शब्दाचा मान आहे का नाही वयात? कळत नाही का तुम्हाला महत्वाचा कॉल सुरू आहे माझा यस मिस डिस्कटिंग पीपल्स आर व्हेरी रॉंग जाऊ दे बोल तू प्राजू इथं बाई किती इज्जत काढून आली तू आता काय केलं? माय मसाले आणि मसाला पाहिलं चहा भाजी मसाला सारं काढून झालं आता तू मला हा आरोप सिद्ध करून दाखव दाखवतो ना गं. सिद्धच करून दाखवतो येतो का तुम्हाला आणि तुम्ही लोक तुम्ही चला माझ्या समोर स्वतःच्या डोळ्याने पाहून घ्या या बाईची काय नाव आहे चला सारे जाऊ दे ना, दाखवतो. मी थांबतो, थांबतो. मी बघाव तिले समजावून सांगून झालं. तुम्ही काय करता? तुम्ही कुठे चालले चला अहो, काय दाखवतो? तुम्ही कुठं बसता तुम्ही हे त्याला मध्यस्थी करायला आपली बायको थोडी आली ओ, आत्या! मामा! जानके जाऊ दे ते अहो, आई भांडून राहिले ना ते. जानके जानके
पैसा, सासू सासऱ्यांचं करणं, पोटासाठी घेतलं आणि या नोकरीपासून वाचलं. नाही नाही, आता रक्यात मी तुले नाही बघू देणार. नाही बोलली नाही. आई मग मी खरं तरी काय? तुझ्या आयुष्याचा तुझ्यासाठी चांगलं पोरगा शोधू. आई रघुशी लग्न होणार तो माझं. अहो पण झालं तर नाही ना मायमान. छानके मला त्रास होत नसेल का? नवरा गेला, मुलगा गेला, सारं सारं तरी आहेच ना मी. राहू. पहिल्यांदी आम्ही एकमेकी त्यासाठी राहू. आई मला नाही कळत हो काय. मी कधी त्याच्याशिवाय स्वतःचं आयुष्य बघितलंच नाही. आणि त्याच्यानंतर मी गेले ना मग दोघींची जबाबदारी. आयुष्यभर जगत त्याच्या आठवणी. तू पोरी स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करू. अहो सून म्हणून जरी पाहिलं असेल ना तरी पोटच्या पोरीपेक्षा कमी नाही हो बाई तू. आई मला आठवते मी आणि रघु मीरू धरणाच्या काठावर जाऊन बसायचो. संध्याकाळचं गेलो ना रात्रीच्या जेवणापर्यंत आमच्या गोष्टी चालायच्या. हो बाई मला सारा सारा तसंच शेवटचं आम्ही जेव्हा गेलो तेव्हा सॉरी, जरा उशीर झाला. जरा अर्धा तास उशिरा आलायस तू. अहो शेतावर फवारणी होती ना, मजूर बोलावले होते. त्याला सोडून एक टाका चाललोय. जानके सॉरी बोललो ना. अहो, पाय कसं माझ्याकडे नाही एवढं काय चिडा लागतं बा. तू बोलणार नाही का माझ्याशी? नाही जाय मग मी चाललो. कशी हो माझी बाई.
पण ते साडीच भरली. अरे वा 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 वाना वानाची बाई बोलली मध्ये पण तुमच्या तोंडावर तो छटछट नाही हल्ला. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? अहो बेबे आज आपला वाडा लय शांत शांत नाही वाटून राहिला काय? मी काय म्हणतो बेबे माया चहा हातात पाठवून देतो म्हटलं. तुम्ही नाही या बाईच्या कानाने स्वतःच्या डोक्यात घेऊ नका. कधीसाठी काय चांगली ओळख नाही या बाईले. काय ऐकलं होता काय ऐकलं लय बोलली आज तू लय बोलली आता मला एक शब्द ऐकायचा नाही. ओ बॅगा बरं आपल्या चला आजच आपल्याला गावाला जायचं आहे. संध्याकाळच्या 5च्याच गाडीनं जाऊ. मला ते हरित नाही आली इथं थांब बसा. कुठं चालले बाबा? ते आपल्या गावात जायचं आहे. आपण आजच जाऊ. आपण 4:45 गाडीनं जाऊ. पुणेकरांच्या छातीत खूप असतं भाला. ऍडव्होकेट लावू कलमे आला. वकील साहेब बरोबर ओळखलं. या. इथं कसं काय? आशाताई सोबत काम होतं. त्या अशा ताई झोपल्या जा उद्या या. थांबा. आशाताई सोबत काय बोलायचं होतं? घरची गोष्ट आहे. आम्ही घरचेच लोक आहे. सांगू शकता आम्हाला तुम्ही? यायला नको सांगू राजा. कसं आहे मृत्यूपत्राबद्दल बोलायचं होतं रघुच्या. मृत्यूपत्र? कसं आहे रघुच्या मृत्यूनंतर त्याला कोणी वारस नाही ना.